तुम्ही सुद्धा दर महिन्याला अगदी न चुकता प्रदोष व्रत करता ना? सकाळी लवकर उठून देवपूजा करणं, दिवसभर कडक उपवास धरणं आणि संध्याकाळी पुन्हा महादेवाची मनोभावे आराधना करणं, हे सगळं आपण अगदी श्रद्धेने करतो. पण तरीही कधीकधी मनात एक हुरहुर राहतेच. देवघरात बसल्यावर एक विचार येतोच की अरे, मी इतक्या श्रद्धेने व्रत करतोय, तरीही माझी मनोकामना पूर्ण का होत नाहीये? माझ्या पदरात याचा फळ का पडत नाहीये? मित्रांनो, यामागे एक छोटीशी पण अतिशय मोठी चूक असू शकते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही चूक आपल्याकडून अगदी नकळत होत असते. आपल्याला त्याचा पत्ताही नसतो. ती चूक म्हणजे काय माहितीये? आपण फक्त शरीराचा उपवास करतो, पण मनाचा उपवास करायला मात्र विसरून जातो. हो, हे अगदी खरंय. जरा विचार करून बघा. आपण दिवसभर अन्नाचा एक कणही खात नाही, पण पोट रिकामा असल्यामुळे न कळत आपली चिडचिड वाढते. घरातल्या माणसांवर आपण छोट्या छोट्या गोष्टींवरून राग काढतो. मला आज उपवास आहे, मला त्रास देऊ नका, असं म्हणून आपण रागावतो. मनात अनेक वाईट विचार आणतो किंवा नकळत कुणाबद्दल तरी नकारात्मक बोलून जातो. आणि मित्रांनो, नेमक्या याच गोष्टींमुळे आपल्या व्रताचं फळ, त्याचं पुण्य कुठेतरी कमी होतं. कारण प्रदोष व्रत म्हणजे फक्त अन्न न खाणं किंवा स्वतःला उपाशी ठेवणं नाहीये, तर ते आहे आपलं मन शुद्ध करणं. साक्षात महादेवाला, आपल्या भोळ्या सांबशिवाला काय आवडतं? त्याला कोणत्याही दिखाव्याची किंवा 56 भोगाची गरज नाही. त्याला आवडतो तो तुमचा साधेपणा, तुमचं शांत मन आणि तुमची अत्यंत निस्सीम खरी भक्ती. जर आपण कडक उपवास करूनही दिवसभर रागातच राहिलो, कुटुंबात वाद घातले, कोणाचं तरी मन दुखावलं आणि मग संध्याकाळी अगदी स्वच्छ कपडे घालून देवासमोर हात जोडून बसलो, तर ते व्रत कसं बरं पूर्ण होईल? सांगा बरं. कारण महादेवाला फक्त तुम्ही केलेली वरवरची पूजा दिसत नाही, तर दिवसभरातलं तुमचं वागणं आणि तुमच्या आतले विचारही दिसतात. तो अंतर्यामी आहे, त्याला सगळं समजतं. मग यावर नक्की उपाय काय? पुढच्या प्रदोषाला आपण काय वेगळं करायचं? अगदी सोपं आहे. उपवास नक्की करा, पण त्यासोबत आपलं मनही शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा जेव्हा तुम्हाला राग येईल किंवा भुकेमुळे चिडचिड होईल, तेव्हा नुसता एक दीर्घ श्वास घ्या आणि मनातल्या मनात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप करा. आजच्या दिवशी कुणाचंही मन दुखवायचं नाही, कुणावरही ओरडायचं नाही आणि कुणाबद्दलही वाईट बोलायचं नाही, हा एक छोटासा निश्चय करा. परिस्थिती कशीही असली तरी सकारात्मक विचार ठेवा. थोडक्यात सांगायचं तर नुसता शरीराचा नाही, तर आज आपल्या मनाचाही उपवास करा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अन्नाच्या उपवासाने फक्त तुमचं शरीर शुद्ध होतं, पण तुमच्या आतल्या शुद्ध आणि निर्मळ भावानेच तुमचं व्रत खऱ्या अर्थाने देवापर्यंत पोहोचतं आणि पूर्ण होतं. मग सांगा, पुढच्या प्रदोषापासून ही चूक नक्की टाळणार ना? तुमचं मन शांत ठेवणार ना? जर तुम्हाला माझी ही गोष्ट मनापासून पटली असेल आणि थोडी जरी खरी वाटली असेल, तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. आणि अशाच खऱ्या, साध्या आणि मनाला भिडणाऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. हर हर महादेव.